वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कृषी संशोधन विषयी म्हणजेच ज्या काही महत्त्वाच्या प्रमुख संस्था आहेत त्या संस्था इथे बघणार आहोत। ज्यावेळेस मित्रांनो ग्रामसेवक भरती आहे, कृषी सेवक भरती आहे, यामधील आलेले मागील झालेले जे काही PYQ आहेत म्हणजे प्रश्नपत्रिका आहेत त्या जेव्हा मी ॲनालिसिस केला तेव्हा मला समजलं की या घटकाशी संबंधित म्हणजे वेगवेगळ्या कृषी संस्था आहेत त्यांवर बऱ्याच पेपरमध्ये म्हणजे प्रश्न पडलेले आहेत, म्हणून मी हा टॉपिक येथे घेतलेला आहे। आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आता परीक्षा ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात न होता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आणि IBPS कंपनी ती घेणार आहे। म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये 5 ऑप्शन असणार आहेत आणि यानुसार IBPS जी काही कंपनी आहे ती त्यांनी सिलेबससुद्धा अपलोड केलेला आहे की अशा प्रकारे सिलेबस आहे आणि त्यानुसारच मित्रांनो आपण बरेचसे लेक्चर कव्हर केलेले आहेत आणि उरलेला जो काही सिलेबस आहे मित्रांनो तोही आपण लवकरच पूर्ण करू। आपल्या जवळ 1 महिना आपल्याला भेटणार आहे आणि 1 महिन्यात सिलेबस कंप्लीट होणे शक्य नाही, तरीसुद्धा आपण प्रयत्न करू मित्रांनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोडेट करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळावे म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि जे काही व्हिडिओ लेक्चर असतील मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो तुमचा जास्तीचा वेळ न घेता आपण लेक्चरला सुरुवात करूया। मित्रांनो आज आपण कृषी संशोधन रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि परीक्षाभिमुख आहेत त्या सगळ्या मी एकत्रित केल्या आहेत आणि त्या आज आपण इथे बघणार आहोत। मित्रांनो चला तर सुरुवात करूया। भारतीय कापूस संशोधन केंद्र कुठे आहे तर लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी आहे। मित्रांनो इथे कापसाचा उल्लेख झाला आहे, आपण कापसाबद्दल थोडक्यात माहिती पाहू। यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा थोडक्यात म्हणजे प्राकृतिक भाग माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो। कारण काय तर बघा महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पठार आहे, महाराष्ट्र पठार आपण म्हणतो आणि या पठाराची निर्मिती कशी झाली आहे 29 वेळा भ्रंशमूलक ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याची निर्मिती झाली आहे आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला त्यामुळेच काय झालं आपला महाराष्ट्र पठार आपल्याला पश्चिमेकडे उंचवटा जाणवतो आणि जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसं तसं आपल्याला ओझरता त्याचा उतार पाहायला मिळतो। आणि ही जी जमीन आहे पठारावरची इथे काळी मृदा आहे आणि काळी मृदा कावर आहे कारण की त्यामध्ये मॅग्नेशियम टिटॅनिफेरस नावाचा एक घटक आहे ज्यामुळे या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळेच काय म्हणतो आपण त्याला रेगूर मृदा असं म्हणतो। आणि ही जी आहे काळी मृदा ती कापसाची काळी मृदा म्हणून ओळखली जाते आणि मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन आपल्याला पाहायला मिळते कुठे रेगूर मृदेमध्ये। मित्रांनो मी कापसाची जी काही जमीन आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं, आपण एक गोष्ट पुढे कव्हर करूच पण आता आपण कापसाबद्दल थोडक्यात बघितलं। मग तुमच्यासाठी प्रश्न आहे की कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, कापूस उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कुठले। आणि पुढचा प्रश्न आहे आपण बघितलं की भारतीय कापूस संशोधन केंद्र कुठे आहे नागपूरला आहे। मग नागपूर हे जे शहर आहे किंवा हा जो जिल्हा आहे किंवा प्रशासकीय विभाग आहे हा कशासाठी प्रसिद्ध आहे, कोणत्या फळ पिकासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा। आता पुढचं आपण पाहू संशोधन केंद्र तंबाखू संशोधन केंद्र आहे राजमहिंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे। आणि महत्त्वाचं मित्रांनो या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला गेलेला आहे मागील परीक्षांमध्ये, म्हणून प्रत्येक संशोधन केंद्र तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो आता आपण तंबाखूबद्दल थोडक्यात माहिती बघितली तर आपल्याला समजेल। मित्रांनो तुम्हाला तंबाखूबद्दल अधिकची माहिती सांगते की भारतातील तंबाखूखालील एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र आहे ते एकट्या आंध्र प्रदेशमध्ये असून उत्पादनाच्या जवळजवळ 43% उत्पादन त्या राज्यात होते आणि त्या खालोखाल जर आपण विचार केला तर गुजरातचा क्रमांक लागतो क्षेत्रामध्ये, म्हणजे जवळजवळ 20% क्षेत्र गुजरातमध्ये येते आणि उरलेलं जे काही 8% क्षेत्र येते ते आपल्याला तंबाखूखालील क्षेत्र कुठे पाहायला मिळते कर्नाटकमध्ये पाहायला मिळते। अशा प्रकारे मित्रांनो पहिले 3 जे प्रमुख राज्य आहे त्याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 43% उत्पादन कुठे तर आंध्र प्रदेशमध्ये, नंतर गुजरातचा क्रमांक, नंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो। मित्रांनो इथे जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की या चॅनलवर प्रत्येक क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला मिळतो। तसंच जर विचार केलं तर तुम्ही जर बाहेर बॅच लावली तसंच कोचिंग क्लास लावले तर तुम्हाला क्लासेससाठी भरपूर पैसे मोजावे लागतात। आणि इथे जर बघितलं मित्रांनो तुम्हाला क्वालिटी कंटेंट सोबतच परीक्षाभिमुख माहिती तसंच जर विचार केला बरेचसे प्रश्न तुमची रिव्हिजनसुद्धा होते आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मी जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून पूर्ण सिलेबस आपला कव्हर होईल। मग एवढं करूनसुद्धा मित्रांनो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लाईक करता चॅनलला त्याच्यानंतर सबस्क्राईब करता
व्हिडिओ शेअर करता तेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात. त्यामुळे मला अधिकाधिक नवीन नवीन व्हिडिओ घेण्याचं प्रोत्साहन मिळते. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला तसं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी जबरदस्ती नाही. म्हणजे तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील आणि मनापासून आवडत असतील तरच ह्या गोष्टी करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. मित्रांनो, आता समोरचा संशोधन संस्था पाहू. सोयाबीन संशोधन केंद्र आहे आणि हे केंद्र कुठे आहे तर इंदोर या ठिकाणी आहे. आणि इंदोर कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला मित्रांनो सोयाबीनमध्ये म्हणजे मध्य प्रदेश लीडिंग स्टेट होतं, म्हणजे प्रथम क्रमांकावर होतो. परंतु आता महाराष्ट्र जे आहे ते सोयाबीनमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि आपण जर जगाचा विचार केला तर जगामध्ये अमेरिका हा प्रमुख सोयाबीन उत्पादक देश आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न मित्रांनो, की सोयाबीनच्या बियामध्ये किती टक्के प्रथिनांचे प्रमाण असते, तसेच सोयाबीनच्या बियामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते. मित्रांनो, प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. जेव्हा तुम्ही प्रश्न बघता, नंतर सर्च करता किंवा इकडे तिकडे शोधता किंवा स्वतः तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्कीच ते कमेंट करा, जेणेकरून ते 3-4 वेळास तुमच्या डोळ्याखालून ते उत्तरे जातात आणि दीर्घकाळ असे प्रश्न जे आहेत ते लक्षात राहतात. पुढची संस्था पाहू मित्रांनो. भारतीय ज्वारी संशोधन केंद्र आहे आणि हे कुठे आहे तर राजेंद्र नगर, आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की जागतिक हरित क्रांतीचे जनक आपण बघितले होते. त्यामध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत, ते जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे. नंतर आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक बघितले होते, ते कोण आहेत तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. आणि नंतर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, तर त्यावर बऱ्याच मित्रमैत्रिणींनी काय केलं, उत्तरे दिली. तर त्यांनी सांगितलं की वसंतराव नाईक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे जनक आहेत आणि त्यांनी जी हरित क्रांती घडवून आणली होती ते प्रामुख्याने ज्वारी या पिकामध्ये घडवून आणली होती. येथे ज्वारी या पिकाचा संबंध आला म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता आपल्याला माहिती आहे की भारतीय ज्वारी संशोधन केंद्र आहे जे कुठे आहे राजेंद्र नगर, आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपण येथे मृदा विज्ञान केंद्र बघितलं आणि सांगितलं की ते भोपाळ या ठिकाणी आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की जागतिक मृदा दिवस कधी असतो, हा प्रश्न विचारू शकतात. आणि आताच डिसेंबर महिन्यामध्ये तो नुकताच झालेला आहे, म्हणून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढची संशोधन संस्था आहे केंद्रीय ताग संशोधन केंद्र आहे आणि हे केंद्र जे आहे बराकपूरमध्ये, पश्चिम बंगालमध्ये हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. आणि तसंही आपल्याला माहिती आहे की ताग संशोधन केंद्र आहे, तसंच तागाचे सर्वाधिक उत्पादन आहे ते आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. आणि पुढची महत्त्वाची संस्था आहे केंद्रीय मृदा तसेच पदार्थ संशोधन केंद्र आहे आणि हे जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. पुढची संस्था पाहू, केंद्रीय मृदा क्षारता संशोधन केंद्र आहे ते कर्नाल, हरियाणा या ठिकाणी आहे. पुढची महत्त्वाची संस्था आहे केंद्रीय अन्नधान्य महामंडळ आणि हे चेन्नई या ठिकाणी आहे. पुढच्या संस्थेवर प्रश्न पडला आहे मित्रांनो, केंद्रीय फळ संशोधन संस्था आणि ही जी संस्था आहे ते गणेशखिंड म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. नंतर केंद्रीय उंट संशोधन संस्था आहे ते जोरपेठ म्हणजे बिकानेरजवळ आपल्याला पाहायला मिळते, कारण तिकडे आपल्याला माहिती आहे वाळवंट वगैरे आहे, म्हणून तिकडचीच ही संस्था आहे. लॉजिकल उत्तर तुम्ही देऊ शकता प्रश्नामध्ये जर उत्तर माहिती नसेल तर. पुढे जर विचार केला, केंद्रीय अन्नधान्य तांत्रिक संशोधन संस्था आहे, ही जी संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे. पुढची संस्था फायबर रिसर्च स्टेशन आहे आणि हे कुठे आहे हा प्रश्नसुद्धा विचारला आहे, तर कोइंबतूर या ठिकाणी ही संस्था आपल्याला पाहायला मिळते. पुढची अत्यंत महत्त्वाची संस्था आणि यावर वेळोवेळी प्रश्न विचारले आहेत ते म्हणजे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमी अराईड ट्रॉपिक्स, त्यालाच आपण ICRISAT असं म्हणतो. आणि ही संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे. ICRISATची स्थापना कधी झाली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ICRISAT तंत्रज्ञान तुमच्या माहितीसाठी सांगते मित्रांनो, यावर एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या पिकासाठी वापरतात, म्हणून लक्षात ठेवा हे तंत्रज्ञान आहे ते भुईमुग या पिकासाठी वापरतात. हा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही लिहून ठेवा, नोट करून ठेवा, पण लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची संस्था म्हणजे अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था आणि ही जी आहे कानपूर या ठिकाणी आहे. लाख संशोधन केंद्र आपण जर बघितलं तर रांची, झारखंड या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा की लाख संशोधन केंद्र झारखंडमधील रांची या ठिकाणी आहे. पुढची महत्त्वाची केंद्रीय संस्था आहे गवत व चारा संशोधन केंद्र, हे जे आहे झाशी या ठिकाणी आहे. उद्यानविद्या संशोधन केंद्र बंगलोर या ठिकाणी आहे. तसंच जर आपण बघितलं मेंढी व लोकर संशोधन केंद्र, हे जे केंद्र आहे ते अंबिकानगर गुजरात या ठिकाणी, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. समोर आपण जर विचार केला तर मसाला पिके संशोधन केंद्र आहे आणि हे केरळ या ठिकाणी आहे.
पुढे जर मित्रांनो आपण विचार केला, संत्री संशोधन केंद्र सांगितलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण कॉटन संशोधन केंद्रसुद्धा बघितलं होतं, नागपूरमध्ये आहे. तसंच संत्रीसुद्धा नागपूरमध्ये आहे आणि नागपूर जे आहे ते संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता आणि त्याचं उत्तरसुद्धा इथे मिळालं आहे. पुढची महत्त्वाची संस्था आहे की बटाटा संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे, तर शिमला या ठिकाणी आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो की बटाटा उत्पादनात भारतातील प्रमुख 3 पहिले राज्य कोणते? पुढची महत्त्वाची संस्था आहे दूध संशोधन केंद्र आणि हे कर्नाल हरियाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढची महत्त्वाची संस्था आहे द्राक्ष संशोधन संस्था आणि यावर प्रश्न पडलेला आहे, हे कोणत्या ठिकाणी आहे, तर पुणे या ठिकाणी आहे. परंतु द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या प्रशासकीय विभागात होते किंवा कोणत्या जिल्ह्यात होते, तर आपण नाशिक प्रशासकीय विभाग सांगू शकतो. पुढची अत्यंत महत्त्वाची संस्था आहे ज्यावर प्रश्न पडलेला आहे ती म्हणजे डाळिंब संशोधन संस्था, सांगोला या ठिकाणी आहे आणि हे जे ठिकाण आहे कुठे आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, सांगोला या भागाबद्दल आपण अधिकची माहिती बघितली तर आपल्याला त्या प्रदेशामध्ये खिल्लार नावाची जे काही बैलांची जात आहे, जे प्रामुख्याने शेती कामासाठी वापरतात, ती जी आहे तिथे पाहायला मिळते. नंतर जर आपण विचार केला, सांगोला मतदारसंघाशी रिलेटेड एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे गणपतराव देशमुख, जे सर्वाधिक म्हणजे जवळजवळ 11 वेळा आमदार म्हणून ते एकाच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत सांगोला प्रादेशिक विभागाबद्दल. पुढची महत्त्वाची संस्था म्हणजे केंद्रीय नारळ संशोधन केंद्र आणि हे जे आहे ते कासरगोड केरळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे जर आपण बघितलं, आवळा संशोधन केंद्र आहे ते फैजाबाद उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळते. तसंच केंद्रीय कांदा व लसूण संशोधन संस्था यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की ती कोणत्या ठिकाणी आहे, तर राजगुरुनगर आहे आणि पुणे या भागामध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. पुढची संस्था आहे जलप्रबंध अनुसंधान संस्था, ही पटना इथे आपल्याला पाहायला मिळते. तसंच जैविक नियंत्रण प्रयोजना ही संस्था आहे ती बेंगलोरमध्ये पाहायला मिळते. राष्ट्रीय पशु आनुवांशिक संशोधन ब्युरो आहे, कर्नाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रीय मासेमारी आनुवांशिक संशोधन ब्युरो आहे, तर लखनौ या ठिकाणी आहे. गहू संशोधन केंद्र आहे जे कर्नाल हरियाणा या ठिकाणी आहे. पीक प्रणाली संशोधन केंद्र आहे जे मोदीपूर म्हणजे मेरठ उत्तर प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळते. पुढची संस्था पाहू, राष्ट्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्र सोलन या ठिकाणी आहे. राष्ट्रीय काजू संशोधन केंद्र पुहूर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय किंवा भारतीय फलोद्यान संस्था जी आहे ती हिस्सारगट्टा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मध्यवर्ती कंद पिके संशोधन संस्था तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. समशीतोष्ण फलोद्यान संचालनालय हे लखनौ येथे आहे. अखिल भारतीय मक्का प्रकल्प जे आहे ते जे आहे विंटर नर्सरी अंबरपेठ हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे ज्या काही केंद्रीय महत्त्वाच्या संस्था होत्या त्या आपण येथे पाहिल्या. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या केंद्रीय संस्था बघितल्या त्या सर्व म्हणजे महत्त्वाच्या संस्था आहेत आणि महत्त्वाच्या संस्थात मी इथे नोट केलेल्या आहेत. म्हणून ह्या लक्षात कशा ठेवायच्या हा एक प्रश्न आहे. तर हे लक्षात ठेवण्याची एक तुम्ही स्वतःची एक ट्रिक डेव्हलप करा किंवा तुम्ही जर हे व्हिडिओ वारंवार बघितले, वारंवार डोळ्याखालून ह्या संस्था जर गेल्या तर तुमचा माइंड एक स्टेबल होऊन जाईल या बाबतीत की ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येईल ते लगेच तुमचं लॉजिक लागून जाईल. कारण आपण एकच एक गोष्ट जर रिपीट केली तर आपल्या माइंडला त्याची सवय होते आणि माइंड बरोबर नंतर परीक्षेमध्ये प्रश्न आला एलिमिनेशन मेथड करून तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत हमखास पोहोचू शकता. म्हणून वारंवार या गोष्टींचा सराव करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, परीक्षाभिमुख असणारे आपण आता राज्यस्तरीय संशोधन केंद्र बघणार आहोत. यामध्ये आपण पहिलं संशोधन केंद्र बघितलं तर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ आहे आणि ते पुणे या ठिकाणी आहे. नंतर जर बघितलं महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ आहे, ती मुंबई या ठिकाणी आहे. मग मुंबई या ठिकाणी सर्वाधिक उद्योग आहेत आपल्याला माहिती आहे, म्हणून लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ आहे. तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची संस्था आहे वाल्मी, यावर प्रश्न विचारलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर वॉटर अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे वाल्मी, ही जी आहे ती औरंगाबाद या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळते. पुढे जर आपण बघितलं कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र आहे आणि हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सोलापूर आपण जर जिल्हा बघितला तर अवर्षण प्रवण भागामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि कधीकधी सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊससुद्धा पाहायला मिळतो.
आपण केंद्रीय संस्थांमध्ये बघितलं होतं की सोलापूर या ठिकाणी डाळिंबाचं केंद्रीय संशोधन केंद्र आहे आणि सोलापूरमध्येच कोरडवाहू जमीन संशोधन केंद्रसुद्धा आहे, म्हणून दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नंतर आपण जर बघितलं लिंबूवर्गीय फळं संशोधन केंद्र काटोल नागपूर या ठिकाणी आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी बघितले. त्यापैकी आपण सुरुवातीला बघितलं होतं की कॉटन संशोधन केंद्र आहे, म्हणजे कापूस संशोधन केंद्र आहे. नंतर आपण संत्री संशोधन केंद्र बघितलं होतं नागपूरमध्ये आणि आता आपण बघितलं की लिंबूवर्गीय फळं संशोधन केंद्र हे सुद्धा कुठे आहे, नागपूर या ठिकाणी आहे. पुढे जर आपण विचार केला तर कांदा संशोधन केंद्र आहे जे निफाड नाशिक या ठिकाणी आहे. नंतर गहू संशोधन केंद्रसुद्धा आहे ते निफाड नाशिक या ठिकाणी आहे. दोन्ही केंद्र लक्षात ठेवा. कांदा आणि गहू दोन्हीसुद्धा नाशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढची महत्त्वाची संस्था आहे गेरवा म्हणजेच तांबेरा संशोधन केंद्र आहे आणि हे कुठे आहे तर महाबळेश्वर सातारा या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, गहू आहे, या गहू या पिकावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि हा त्यामधील प्रमुख रोग आहे. पक्सेनिया ग्रामिनी TTCI या बुरशीमुळे हा रोग होत असतो आणि यावर ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे म्हणून सांगितलं. तुमच्यासाठी गव्हाच्या बाबतीत प्रश्न आहे मित्रांनो की भारतातील सर्वाधिक गहू पिकाखालील क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन असणारे पहिले 3 राज्य कोणते. दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. पुढची महत्त्वाची संस्था आहे ऊस संशोधन केंद्र आणि ही जी संस्था आहे कुठे पाहायला मिळते आपल्याला, पाडेगाव सातारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नंतर आपण पाहू की प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र हा प्रश्न विचारला आहे, तर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला प्रादेशिक ऊस तसेच गूळ संशोधन केंद्र पाहायला मिळते. नंतर सुपारी संशोधन केंद्र यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे की श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे. नंतर आपण बघतो नारळ संशोधन केंद्र आहे, तर भाट्टे रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोण? नारळ संशोधन केंद्र. पुढची संस्था आहे काजू संशोधन केंद्र आणि वेंगुर्ला सिंधुदुर्गमधील ठिकाण आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तसेच जर आपण विचार केला तर काजूच्या जातीसुद्धा आहेत त्या वेंगुर्ला नावानेच आहेत आणि यावर सुद्धा बरेच वेळा प्रश्न पडले आहे की वेंगुर्ला 1, 2, 3, 4 अशा प्रकारे सिरीज आहे. म्हणून लक्षात ठेवा की काजूच्या ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा वेंगुर्ला नाव असं आहे आणि वेंगुर्ला या ठिकाणी सिंधुदुर्गमधलं हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी काजू संशोधन केंद्र पाहायला मिळते. पुढची महत्त्वाची संस्था म्हणजे जर आपण बघितलं तर आंबा व प्रादेशिक फळं संशोधन केंद्र आहे आणि हे सुद्धा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणीच पाहायला मिळते. कोणती संस्था म्हटलं मी? आंबा व प्रादेशिक फळं संशोधन केंद्र. कुठे आहे? वेंगुर्ला या ठिकाणी, ज्या ठिकाणी काजूचं उत्पादन जास्त आहे आणि काजूची संशोधन संस्था आहे त्याच ठिकाणी आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. समोरची महत्त्वाची संस्था म्हणजे केळी संशोधन केंद्र आहे आणि ते यावल जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तसंही आपल्याला माहिती आहे की केळीचं सर्वात जास्त उत्पादन आहे ते जळगाव जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, इथे नोट्स लिहिताना माझ्याकडून एक चुकी झाली, ते म्हणजे मी सीताफळ संशोधन केंद्र आहे जे श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी लिहिलं. तर तुम्ही लक्षात ठेवा की सीताफळ संशोधन केंद्र आहे जे आंबेजोगाई बीड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ही जी गोष्ट आहे ती तुम्ही दुरुस्त करून घ्याल. माफ करा मित्रांनो, म्हणजे चुकून अशा गोष्टी होतात. आता आपण समोर पाहू की मोसंबी संशोधन केंद्र आहे आणि ते श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, पनवेल संशोधन केंद्र आहे जे वडनेर भैरव नाशिक या ठिकाणी आणि तसंच डिग्रज सांगलीमधील एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समोरची महत्त्वाची संस्था आहे भाजीपाला संशोधन केंद्र आणि वाकवली या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळते. तर तेलताळ प्रकल्प आहे तो कणकावली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तसेच महत्त्वाची संस्था म्हणजे वनौषधी संशोधन केंद्र आहे ते वडगणे कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर गडीत धान्य संशोधन केंद्र आहे जे लातूर येथे आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण परीक्षाभिमुख महत्त्वाच्या संस्था बघितल्या आणि यावर प्रश्न पडलेले आहेत म्हणून हा टॉपिक घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही परीक्षेच्या आधी हा टॉपिक नक्की करून जा. यासाठी तुम्ही आतापासून त्याचा सराव करा जेणेकरून परीक्षेपर्यंत म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये तुमच्यावर जास्त लोड या गोष्टीचा होणार नाही. तांत्रिक घटक तो आपल्याला परीक्षेच्या आधीच कव्हर करायचा आहे म्हणजे बाकीच्या विषयांना तुम्हाला वेळ मिळेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.